हाय, जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग आज आले मी मैत्रिणीच्या इथे बाग नेंदायला. आम्ही दोघे असं करतो का तिच्या इथे काम असले का मी जाते आणि माझ्या इथे काम असले की ती येते. 9-10 दिवस झाले आम्ही तसा बाग नेंदू राहिलो दोघी जणी. तो काय आम्हा दोघीला उरकूच नाही राहिलाय. आज शेवटचा दिवस आहे बाग नेंदायचा. कडाचीच गल्ली राहिलेली. कडाची गल्ली म्हणजे खूपच भरलेली गल्ली आहे. त्या गल्लीला पूर्ण काटाळं गवत आहे. तणनाशक मारलेले पूर्ण वाळून गेलेले गवत, पण मग आता ते काढायचंय आम्हाला. हाताला काटे पण खूप टोचताय. मी तरी पंजे घातले पण तिने पंजे पण नाही घातले. वाईट अवस्था राहते शेतकऱ्याची. काटे कुटे का होईना पण काम करावंच लागतं. आज आहे ना अंगारकी चतुर्थी पण आहे. आम्हा दोघींना पण उपवास आहे. आणि आज उपवासाचं खूपच असं जीव गळून गेल्यासारखं वाटतंय. फराळाचं खाल्लंय पण ते काही जास्त गेलं नाही खिचडी. एवढा भाग नेंदला पण काही वाटलं नाही. आज शेवटच्या गल्लीला खूपच कंटाळा आलाय आम्हाला नेंदायला. आम्ही माणूस पण बघत होतो एखाद दोन भेटतंय का, पण माणूस पण भेटलं नाही. मग आता आम्हा दोघींनाच काढावं लागते ती गल्ली. तिचा भाग निंदून झाल्यानंतर 2-3 दिवसांनी पण माझा भाग पण निंदायचा आहे. मग ती पण येणार आहे माझ्या भागातलं गवत काढायला. त्यानंतर मग घरी पण आले मी. घरी आल्यानंतर छान अशी तांदळाची खीर बनवली, मस्त गावठी तुपाची फोडणी देऊन. आणि नैवेद्यासाठी ना मेथीची भाजी पण बनवली इथे. मग आता इथे मी खीर आणि भाजी बनवत होते तर परीने त्यावर मोदक पण बनवून घेतले. मग तिनेच तेल तापत ठेवले. तर ती बोलली की मम्मी मी मोदक तळून घेते. त्यावर मग माझ्या पोळ्या पण बनवून झाल्या. पोळ्या बनवत होत तेव्हाच परीनं केळं घेऊन आली. मम्मी तुला केळं खायचे? घरचेच आमचे सोनकेळं आहे पिकलेले. मग आता इथे परीने छान असे मोदक तळून घेतले. श्री सकाळपासून म्हणत होता मम्मी मोदक कधी बनवायचे, पण नेमके आज तो लवकरच झोपी गेलाय. मग मोदक तळून झाल्यानंतर मी लगेच नैवेद्य पण भरले. आता पूजा पण करायला जायची मला मध्ये. इथे मस्त अशी गणपतीला दुर्वा याचे जास्वंदीचे फुलं वाहून मी पूजा करून घेऊ राहिले. आणि आजची चंद्रोदय पण आहे ना 9/19 आहे. मग तेव्हा आहे ना मी घरातली आरती वगैरे करून घेणार आहे. मग आता चंद्रोदयची वेळ झाली का मग बाहेरची पूजा वगैरे करून घेणार आहे. मग आता इथे मी सर्व देवांना हळदी कुंकू लावून घेतले. आणि इथे मी हळदी कुंकू लावते ना, तो फोटो आहे ना अष्टविनायकवरून अष्टविनायकचाच फोटो आणलेला आहे मी तो. तर इथे सर्व देवांना हळदी कुंकू लावून दिवा लावून अगरबत्ती लावून आता मला पूजा करून घ्यायची आहे. मग आरती पण करून घ्यायची इथे. आता इथे मी अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर लगेचच आरती करायची मला. आरती झाल्यानंतर लगेचच मी घरातल्या देवांना नैवेद्य पण दाखवून घेतला. बाकीच्यांना पण जेवण करायचं होतं. मला तर नंतर करायचं होतं, पण बाकीच्यांना जेवण करायचं होतं. मग मी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. बाहेरचं काही चंद्र वगैरे ओवाळताना मी शूट नाही केलंय. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. बघा ह्या उंदराने आणि घुशीने कसा पराक्रम केलाय. बाहेर आहे ना असं सामान ठेवलेलं राहतं बिनकामाचं. ते ना खूपच घुशीने उकरून ठेवलंय. डायरेक्ट भिंतच उकरायला लागली आता. तिथलं सामान आहे ना पडवीतलं सर्व बाहेर काढले. दोघं जण आले दादा. त्यांनी बाग बांधायला आले, पण श्रीचे पप्पा बोलले की दादांना एवढी पडवी आधी साफ करून द्या. घुशीनं खूपच खराब केलं इथं. मोठे मोठे बीळ पाडले घुशीनं. खूप माती काढली अशी इथे. औषध पण टाकल्या पण घुशी काही मेल्या नाही. खूपच उकरू राहिले तिथे. बघा कसा पराक्रम केलाय. बघा दादाने सर्व सामान बाहेर काढलंय. बघा ही जुनी शेगडी पण आहे, खूप दिवसाची आहे. तुम्हाला दिसतच असेल इथं किती उकरून ठेवले. आता इथे गिरणी पण लावली मी आता दळण दळायला. शेजारीच पाठीमागे ना पॉली हाऊसचं काम चालू आहे. म्हणजे बांधण्याचं नाही काम चालू, माती वगैरे पसरून घेऊ राहिले. तिथे भरपूर असे ट्रॅक्टर माती पण आणून टाकू राहिले ना. सपाट करायला पण वेगवेगळे ट्रॅक्टर आहे तिथे. बघू शकता तुम्ही पण कशी माती सपाट करू राहिली. त्याच्यात त्यांना गुलाब लावायचे. मग खाली त्यांची काळी माती ना, मग त्यांनी अशी 50 एक ढंपर आहे ना माती आणून टाकली इथे. लालच माती आणून टाकली त्यांनी इथे.
त्यांनी ना 2-3 ट्रॅक्टर बोलवले इथे सपाट करण्यासाठी. मग इथे परिताईचं चालू होतं व्हिडिओ शूट करायचं काम. मग माझं ना इथं गाईंचं शेण वगैरे काढून झालंय. मी पण हात धुवायला आले तर मी पण थोड्या वेळ ट्रॅक्टरची मजा बघत बसले होते. सायंकाळचं वातावरण ना खूपच छान असं वाटत होतं. मग परीचं चाललं होतं, मम्मी मला हाय कर. गावाकडचं वातावरण म्हणल्यावर खूपच छान असं वातावरण राहतं. मग आता मला स्वयंपाक पण बनवायचा आहे संध्याकाळचा. मग आता इथे ना ओड्याची भाजी बनवायची. आता ओडे भाजून भाजीला फोडणी दिली आहे. भाजीला उकळी आली का लगेच ओडे टाकायचे मला. ते श्रीच्या पप्पांचं सारखं चालू होतं सोयाबीन बनवा सोयाबीन. त्यांना ना सोयाबीन चिली सारखी सोयाबीन आवडते. ती फक्त तळून आवडते, त्या भाज्या वगैरे टाकून नाही आवडत. आता इथे ना परीनं तयारी करून राहिली. सोयाबीन उकडून घेतली आहे. त्यात कॉर्नफ्लावर मैदा टाकून आहे ना, आलं लसणाची पेस्ट टाकून ते कालवून आता ती भज्यावानी तळून घेणार आहे. त्यावर भज्यावानी तळून घेतल्यानंतर आहे ना, ती ना तांबटे सॉस बरोबर खायची, खूपच छान लागते. बघा मग इथं परिताईच आमची सोयाबीन पण तळून घेऊन राहिली आहे. मी बाकीचं काम आवरते इकडे. माझ्या पोळ्या चालू आहे ना, मग ती सोयाबीन बनवती. मुली जरा असल्या ना भरपूर अशी मदत होती कामामध्ये. सोयाबीन तळताना ना अशी लालसर अशी लाल लाल दिसेपर्यंत तळून घ्यायची, म्हणजे मग आतमध्ये ना कच्ची नाही राहत. ते तळून झाल्यानंतर लगेचच तिच्या पप्पांना तिने सॉस आणि सोयाबीन दिली आहे. अजून माझ्या पोळ्यात चालू आहे. पोळ्या झाल्यानंतर मला किचन पण आवरायचं आहे, भांडे वगैरे सर्वच घासायचे. मग त्याच तेलामध्ये थोडीशी पोंगी पण तळून घेतली तिने श्रीसाठी. मी ना पोंग्याचा घरीच पुडा आणून ठेवलेला आहे, मग घरीच तळतो. बघा माझे भांडे पण पडलेले, आता मला भांडे पण आवरायचे. घराशेजारी JCP पण आलेले आहे आमच्याच वावरात. तिथे ना JCPने ना सपाट करून घ्यायचंय, अशी लांग आहे ना सपाट करून घ्यायची इथे. श्रीला खूपच मजा वाटत होती JCP पाहून. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच असेल का श्रीला JCP म्हणजे खूपच आवडतं. का श्रीचा आनंद कसा आहे. इथे ना इंग्लिश गवत होतं, मग ते पण काढून टाकलंय. मग आता JCP पण निघालंय. मग श्रीचे पप्पा आहे ना श्रीला बोलत होते, तुला बसायचंय का JCP मध्ये, चल आपण दोघं बसू, तुला घेऊन बसतो मी JCP मध्ये, चल. बघा असं उकरून काढलंय त्यांनी. बघा आता श्रीचे पप्पा आहे ना श्रीला घेऊन JCP मध्ये बसले, तर श्री खूपच घाबरत होता. तो बोलत होता का पप्पा नाही बसायचंय खाली उतरा, त्याला असं वाटत होतं JCP मला घेऊनच जाईल का काय. मी ना थोडंसं चालू केलं होतं JCP. तो खूपच घाबरायचा. तर असा होता व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.